जाग्याला भाऊमामा निघून गेले तळाच्या जाग्याला एवढ्या टायमाला सत्यवानी लग्न वाढत्या जाग्याला हा वेडक्याची जीव खाऊ घालायला मेंढकं निघून गेले चाऱ्या चरत्या रानाला मेंढकं निघून गेले चारा चरत्या रानाला एवढ्या तरी टाइम मला मेंढकं निघून गेले चाऱ्या चरत्या रानाला सत्यवाना वेगळी घटली धैर्याच्या डेऱ्याला हे लागली होती घुसायला टाक लागली होती करायला आणि एवढ्या तरी टाइम मला हाताचं लागलं होतं रिट्ट दुखायला म्हणा मनकट आलं भरून त्या जाग्याला हय्याच्या डेटला लुणीला त्या जाग्याला आणि त्याच वेळेला जवळचा दिवशी गेला भर झोपाने पार आला सत्यवाने विचार केला मनाला आज नाही लुणी आले उद्या लागली होती म्हणायला दुसऱ्या दिवसाला सुद्धा सवळच्या पाऱ्याला एकदा मेंढकं जीवन बाहेर पडल्यानंतर परत एकदा हिनं रवी घातली आणि मंथन चालू केलं पण काय चाकावरती लोणी येईना दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवसाला त्या ठिकाण्याला सवळच्या पाऱ्याला माझ्या बाळू मामाकडे त्यांचा गेला परत मंथन तिसऱ्या दिवसाला पण चालू केले पण लोणी काय येईना आणि बाळू मामा लांबच बसून गालात लागलं होतं हसायला आता कसं वाटतं नेत्राने पाहिलं माझ्या सत्यवारांनी बांधा त्यांचा गेला घाई गडबडी उठली निघून गेली बाळू मामाच्या भरल्या दोन्ही हात जोडला दोन्ही नेत्र साकायला दोन्ही गुडघे टेकायला काय लागली होती म्हणायला विचार केला मला एवढ्या रात्री जाग्याला चुकलं गुन्हा माफी करावा लागली होती म्हणायला पिवळ्या भंडाऱ्याचं पिकं सुटलं या वारा सुटलं या वारा सुटलं या वारा आदमा पुढचा बाळू मामा देवा उतार 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 महाराज आपण जरी खाली जसं ही सत्यवा लग्मवा जशी काय करत होती कपट करत होत्या का नाही आपण खाली काही करू दे चांगलं कर्म केलं तर फळ चांगलंच मिळतंय म्हणजे ज्या झाडाची फुलं त्या झाडाखाली पडतात जसं कर्म तसं फळ असतंय महाराज हा म्हणजे आपण जे काही कर्म करतोय त्याचं वर सगळं असतंय भगवंत बघत असतो म्हणून काय म्हणतोय पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पडतंय रे तू काय काय केलं सगळ्या माणसा तुला सारे कळतंय रे काय काय केलं सगळ्या माणसा मला सारे काय केलं सगळ्या माणसा तुला सारे कळतंय काय काय केलं सगळ्या माणसा मला सारे तुझी सावली तुला सोडून कधी दूर होत नाही तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही माणसाची सावली आणि माणसाचं कर्म माणसाला कधी सुद्धा सोडत नाही हा माणसा सावली माणसाला भोवते होय म्हणून चांगलं कर्म करण्याकरता आपण इथे सर्वजण बळा झाली कारण ही भगवंताची काय आहे शक्ती फार मोठी आहे ताकद मोठी आहे इथे आहे की नाही बरोबर तुझी सावली तुला सोडून कधी दूर होतच नाही तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही ही शक्ती तुझला झोपून देईना दिन रात तुझला छेर तू काय काय केलं सगळ्या माणसा काय केलं सगळ्या माणसा मला सारे पासा
चटणीच फळ शेवटी शाहीरा आपल्याला मिळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा तुला सारे काय काय केलंस भल्या माणसा मला सारे म्हणायला त्या जाग्याला चोरून लोणी नाही काय आजपासून त्या जाग्याला माझ्या सर्व मेडकेची वाढायचे लागेल होतं म्हणायला मामांचं बोलणं ऐकून घेतलं भांड्यात या जाग्याला बाळूमामा उठून गेले धैयाच्या डेऱ्याला आणि त्यात्र ठिकाणी आला बाळूमामा धैयाच्या डेऱ्याला कन्नड मध्ये काय लागलं होतं म्हणायला बाबेन्याप्पा म्हणजे ये लोण्याच्या गोळ्या लागलो तू बोलवायला ये म्हणल्याबरोबर 3 दिवसाचं 3 गोळे लागलं त्या डेऱ्यावर तरंगायला जसं बघितलं त्यात्र ठिकाणी आला झाला माझ्या सत्यवाराला वाड्यात त्या जाग्याला मामाच्या मेढ्या लागल्या होत्या कापशीच्या माळ्याला हिंडायला त्या जाग्याला लागल्या होत्या माळाला हिंडायला कोणी एका दिवसाला त्यात्री जागी आला मनामध्ये कल्पाला काय करायचं म्हणली या शेळ्या मेंढ्याच्या तळाला रोज त्या शेळ्या मेंढ्यांची बाळपण बघतोया माझ्या पोटी जर एखादा बाळ असता तर डाव्या उजव्या कुशीला घेऊन पाडला असता यात्रीला गेला मनाला योग बाळाचा तर मुलाला पाना पडला असा लागली ती मनी विचारे करायला अंतरी जाणलं माझ्या अवतारिक भगवंताने त्या जागेला कलियुग्या संताने आणि विचार केला मनाला बोलवून घेतली त्या सत्यवाला त्या ठिकाणी आला घेतलं सत्यवारांना बाळूमामा काही लागलं होतं म्हणायला बाळूमामा लागलं होतं भांडा बोलायला सत्यवारांना त्या जाग्याला तीन मोठी माती खात या जाग्याला मोठी गडबड आहे तुझ्या या टायमाला माझ्या देवर्डे गावाला कळाले कुणाला माझ्या देवर्डे गावाला कोण हाय रायाला दिव कोण हाय रायाला दिव सूरजया नावाचा दिव नावाचा सूरजया नावाचा दिव मित्र माझ्या संघाचा गडक भाऊ मामाचा मावडीच्या लेकान दिव उद्या त्यांच्या हातान दिव पाची त्यांच्या बोटान दिव बोटान 100 रुपये दिव मंदी ढोल हाता मंदी काय गाणं कसं आलंय तालाला गाणं कसं आलंय तालाला बाळूमामाच्या नावानं दिव अंग भल बोला बाळूमामाच्या नावानं खाली मांडा सत्यवारांच्या पोटी गरबा राहिला गरबाला दिवस लागलं वाटायला महिने लागलं होतं बाहेर राहिला विचार केला मनाला एवढ्या तरी जागी आला 5 महिने सल्ला 6वा महिना सल्ला 7वा महिना लागायला दिवाळी दसरा आणि त्या जाग्याला आणि त्याच ठिकाणी आला 7वा महिना 7 महिन्याचा गर्भ पोटाला असताना दिवाळी दसऱ्याच्या मध्ये भूमी पूर्वला त्या ठिकाणी आला भूम पौर्णिमेला त्या आप्पाच्या वाडीची हर्षदनाथाची यात्रा आली आणि यात्रा आलेल्या ठिकाणी आला विचार
केलाय मनाला. तुमच्या देवाची आपाच्या वाडची हलसिंगनाथाची यात्रा आली आपण जायचं यात्रेला त्या जाग्याला सत्यवानाने मुलगी आपल्या मातेला गंगू अक्काला विचार केला मनाला एवढ्या तरी जागी आला. वाटा लागली होती म्हणायला पाहिजे विचारायला बाळूला त्या जाग्याला दोघी जण निघून गेल्या बाळू मामाच्या मोरल्या बाजूला आप्पाच्या वाडला यात्रेला गेले पाहिजे त्या जाग्याला एवढं म्हणजे ना बाळू मामा काय लागलं होतं म्हणायला औंधाची यात्रा रद्द करा आणि पुढच्या यात्रेला म्हणला जोडीनं जाऊया आपण. औंधाची यात्रा बंद करा मोरल्या सालला जोडीनं जाऊ यात्रेला सत्यवर आणि हेकाडी होती म्हणजे ऐकना झाली बाळू मामा त्या जाग्याला मामाच्या इच्छे विरुद्ध नेहमीच वागत होती आणि या सत्यवानं आपल्या आईला गंगवाक्काला काय सांगितलं की आपण काय जरी झालं तर आप्पाच्या वाडीला जायचंच म्हणून त्या ठिकाण्याला आप्पाच्या वाडीच्या यात्रेला जायचं म्हणाली त्या जाग्याला एवढ्या टायमाला नवाले काय होऊन याला एवढ्या तरी टाइमाला तू येणार असलीस तर ये नाही तर मी जातो म्हणून वाटायला लागली सत्यवात यात्री जागी आला. वाटेला लागलेली सत्यवाला एवढ्या टायमाला आंतरिकाला माझ्या बाळू मामाला देशाचा अवतार बाळू मामाचा भांडा त्या जाग्याला एवढ्याच वेळेत एवढ्याच या गीतात सत्यवाया राणीच्या सत्यवाच्या बाळू मामाने शेषाचा अवतार धरल्या बांडा निघून गेला आडवा वाट लागला होता आडवायला फला मोठा नाग व्हायला लागला होता फणाकडून उभा राहायला विचार केला म्हणाला एका वाटेवर आडवा आल्याबरोबर दुसरी वाट दिली घेऊन पहिली वाट सोडली सत्यवाला गंगू अक्काने त्या जाग्याला निघून चालला दुसऱ्या वाटेनं त्या जाग्याला दुसऱ्या वाटेवर बी आडवा आल्याबरोबर परत वाट बदलली आणि तिसऱ्या वाटेनं निघून चालली होती एवढ्या तरी जागी आला. एवढ्या टायमाला निघून जाताना त्या जाग्याला ओराटीच्या जाळीला बदलबाईचा अडकला त्या जाग्याला मुर्शिद आली भूतबाधा झाली त्या त्रिकाण्याला आणि पडली धरणीला त्या त्रिकाण्याला तरी जाणलं माझ्या कलियुग्या संताला त्या जाग्याला बाळू मामाने दोन गडी लावून ते निघाला बाळूमामानं आपले मेंढकं लावून दिले सत्यवाला आणि गंगाकाला घेऊन या जावा तळाला त्या ठिकाणाला म्हणून सांगितल्याबरोबर या मेंढक्याने जाऊन घेऊन आली त्या तळाच्या मदाला आणि तळाच्या मदाला सत्यवानी गंगाकाच्या होतं मला लिंगांचं मारायला बाळू मामा काय लागलं होतं गंगाकाला सांगायला उद्या सूर्य उदय होतोर त्या ठिकाण्याला या रिंगणातून बाहेर नाही जायचं त्या गंगू अक्काला ताकीद दिली आणि सत्यवाला सुद्धा बाहेर जाऊन द्यायचं नाही ही गंगू अक्काला ताकीद दिली आणि बाळू मामा काय रामाच्या रात्रीला लागला होता करायला त्या ठिकाणाला बाळू मामाने गोपणीमध्ये गुंडा भरवायला गोपन लागला होता भांडा फिरवायला बाळू मामाला या नगरीला पुण्याचे घुंगरू गोपनीला बाळू मामाला या नगरीला पुण्याचे घुंगरू यात्री जागेला रामाच्या रेशमी फेटा रे
रेशमी फेटा रेशमी फेटा